नमस्कार. JTMP पॉडकास्टच्या या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गेल्या 40 वर्षामध्ये JTMPला नवीन दिशा देणाऱ्या आणि संघटनेला एका उंचीवर नेणाऱ्या माननीय सर्व अध्यक्षांचा आठवणीचा हा प्रवास आहे. प्रत्येक अध्यक्षांनी आपल्या कार्याची एक वेगळी छाप सोडली आहे. तर आज आपल्या सोबत आहेत JTMPचे माजी अध्यक्ष आणि JTMPचे माजी ट्रस्ट चेअरमन, कायम फिटनेस आणि स्पोर्ट्स मध्ये अग्रेसर असणारे डॉक्टर अजित वलवणकर सर. सर, पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत करतो. नमस्ते. सर, तुमच्या फिटनेसचा काय राज आहे? फिटनेसचा असं काही राज नाहीये. पहिल्यापासूनच मला स्पोर्ट्सची व व्यायामाची आवड होती. पहिल्यापासूनच मी शाळेत असल्यापासूनच खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट खेळायचो. ती पण आता सवय अजून चालू आहे. अजून पण मी बॅडमिंटन खेळलो व आत्ता पण मी 1 तास स्वतः करता जिम करतच असतो. सूर्यनमस्कार, पिलाटेस, योगासनं हे रोजच्या रोज तुम्ही केलं की ऑटोमॅटिक तुमच्या अंगवळणी लागतं व फिटनेसचं हेच राज आहे माझ्या. सर, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा की तुमचा हा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा सुरू झाला, लहानपण कसं गेलं? लहानपण माझं जुन्नर येथेच गेलं. साधारण 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण हे सगळं जुन्नरमध्येच झालं. वैद्यकीय शिक्षण हे कोल्हापूर येथे झालेलं आहे व मेडिकल प्रॅक्टिस पण जुन्नर येथेच करत आहे. सर, तुम्ही प्रॅक्टिस कधी चालू केली जुन्नरमध्ये? मी जुन्नरमध्ये 1997 साली प्रॅक्टिस सुरू केली. तर सर, नेमकं तुम्हाला डॉक्टर होण्याची ही प्रेरणा कुठून मिळाली? पहिल्यापासून आमच्या वडील वैद्यकीय प्रॅक्टिस करतच होते. त्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळाली. पेशंट जेव्हा बरा व्हायचा तेव्हा डॉक्टरांप्रती दिसणारा आदर व आपुलकी हे त्यांच्या डोळ्यात मी बघायचो. त्यानंतर आई गृहिणी आहे व मिसेस डॉक्टर शुभांगी, ती पण डॉक्टर आहे. नंतर मुलं आहेत. मोठी मुलगी मानसी वलवणकर MDSनी तिने आता कंप्लीट केलेलं आहे आणि ती ऑर्थोडॉन्टिस्ट झालेली आहे. आणि 2 मुलं आहेत, ट्विन्स आहेत ते. एक जण 3rd इयर MBBS ला कोल्हापूरला आहे व सेकंड ट्विन्स मधला राज आहे, तो 3rd इयर BDS ला खारघरला आहे. म्हणजे घरातच 6 डॉक्टर आहे आता, असं म्हणायचं? हो, चालेल. मग सर, आता वडील पण डॉक्टर होते आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस पेशंटचा विश्वास तुमच्यावर बसावा यासाठी कोणत्या अडचणी आल्या? अडचणी अशा आल्या नाही. तेव्हा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. पेशंट वडिलांबरोबर मी प्रॅक्टिस करायला बसायचो, तेव्हाच शिकायला मिळायचं व हळूहळू पेशंटचे आणि माझे संभाषण होत गेले. पेशंटला माझी सवय होत गेली आणि मग पेशंट माझ्याकडून तपासायला सुरुवात करायला लागले. आणि सर, त्या काळात आणि आताच्या काळात मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला किती फरक जाणवतोय? खूप फरक जाणवतोय. त्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ब्लड चेकअप, सोनोग्राफी, एक्सरे खूप रेअरली व्हायचे आणि तेव्हा पेशंटची प्रतिकारशक्ती चांगली होती. त्यावेळेस आम्ही 2 दिवस औषध दिलं तर पेशंटला बरं पण व्हायचं. पण हल्लीच्या काळामध्ये ओबेसिटी, ब्लड प्रेशर, डायबिटीस याच्यामुळे पेशंटची प्रतिकारशक्ती खूप लो झालेली आहे. पेशंटला लवकर फरक पडत नाहीये. ते याच्यामुळं पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन आम्ही खूप रेअरली करायचो. आता प्रत्येक पेशंटला इन्व्हेस्टिगेशन करायला लागतंय. हा मोठा फरक आहे सध्या. आणि सर, JTMP बरोबर तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? 1997 साली मी जुन्नर येथे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हा मला जुन्नर झोनचा झेडार म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली होती आणि मला पहिल्यापासूनच स्पोर्ट्सची, फिटनेसची व समाजात काम करण्याची पण आवड होती. त्यावेळेस मी पहिल्यापासून आवड असल्यामुळे लगेच जुन्नर झोनचा झेडार झालो व तिथूनच माझी JTMPची सुरुवात झाली. आता तुम्ही JTMPचे अध्यक्ष होतात, तर ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष झाला त्यावेळेस म्हणजे काय भावना होती? त्यावेळेस काय काय कामं केली, कशी कामं केली? मी 2004 साली JTMPचा अध्यक्ष एकदम अनपेक्षितरित्याच झालो. पण 97 ते 2004 पर्यंत मी वेगवेगळ्या कमिटीमध्ये काम करत होतो. स्पोर्ट्स कमिटी, ट्रिप कमिटी, कल्चरल कमिटी, कॅम्प कमिटी म्हणून मला त्याची ओळख होत गेली. पण अध्यक्षपदाची सुरुवात ही एकदम माझ्या गळ्यात अचानकपणे आली. कारण तेव्हा जुन्नरचे एक सिनियर सर्जन हे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती, पण त्यांच्या काहीतरी वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला व माझे सगळे सहकारी डॉक्टर मित्र होते. ते म्हटले की तुला आवड तर आहेच आहे, पण सर्वांबरोबर तुझे संबंध पण चांगले आहेत, तुला काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून मला त्यांनी
अध्यक्षपदी निवड केली. अध्यक्ष झालो त्याप्रमाणे वेगवेगळे आम्ही समाजात ब्लड डोनेशन कॅम्प केले, सिनियर सिटीजनचं प्रोस्टेट डिटेक्शन कॅम्प केले, ब्लड शुगर, ECG तपासणं हे पण हे करत गेलो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस रोटरी क्लब ऑफ जुन्नर व JTMPA यांच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन आपण पहिल्यांदा केले होते. त्यावेळेस साधारण 200 डॉक्टरांनी सायकल रॅलीमध्ये भाग घेतला होता. त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन 5,000 मुलांची आम्ही वैद्यकीय तपासणी केली होती. नंतर ब्लड डोनेशन कॅम्प, आय चेकअप कॅम्प असे बरेच कॅम्प आयोजित केले होते आम्ही. आणि बाकीच्या अजून काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या होत्या वर्षभरामध्ये? वर्षभरामध्ये डॉक्टरच्या फिटनेस करता आम्ही स्पोर्ट्सची बॅडमिंटन, क्रिकेट, लेडीज करता थ्रोबॉल अशा वेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही आयोजित केल्या होत्या. आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये? कल्चरलमध्ये आम्ही तेव्हाच पहिल्यांदा सारेगमप असा हा प्रोग्राम आयोजित केला होता. अन्नू कपूरचा जो फेमस प्रोग्राम होता त्यावेळेस तेव्हा 4 झोन आपले जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा होतो. त्याप्रमाणे दिवाने, परवाने, मस्ताने अशा वेगवेगळ्या टीम केल्या होत्या. व त्यांच्याप्रमाणे मग अंतरा मुखणा, ट्यून ओळखणे अशा वेगवेगळ्या. आणि तुमच्या ज्या ट्रिप दरवर्षी जातात त्यावेळेस तुमची ट्रिप कुठे गेली होती? त्यावेळेस आमची शॉर्ट ट्रिप ही मुंबई येथे वॉटर किंगडम आणि SL वर्ल्डला गेली होती. तसेच लॉंग ट्रिप त्यावेळेस 50 डॉक्टर व 14 दिवस सिंगापूर, बँकॉक, पटाया, मलेशिया ह्यावेळेस पहिल्यांदाच गेली होती माझ्या कारकिर्दीमध्ये. व त्यावेळेस आम्ही सिंगापूर मेडिकल कॉलेजला भेट दिली होती. त्यावेळेस तिकडचं मेडिकल शिक्षण, तिकडचं डायग्नोसिस, तिकडची पेशंट चेक करण्याची पद्धत व इंडियामध्ये आपण काय चेक करतो याचं आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं होतं. त्यावेळेसचा अनुभव असा एक सांगायचा आम्हाला की ट्रिप संपल्यानंतर आम्ही बँकॉकवरून मुंबईला जेव्हा येत होतो विमानाने, तेव्हा विमानाने टेक ऑफ घेतल्या इंजिनाला आग लागली होती विमानाच्या. व 1 तास विमान हे आकाशात घिरट्या घालत होतो. सर्वजण डॉक्टर खूप घाबरले होते, सर्वांना टेन्शन आलं होतं. काही डॉक्टरांच्या मिसेस रडत पण होत्या. पण दैव बलवत्तर होतं म्हणून व तुमच्या सर्वांचं प्रेम होतं म्हणून आम्ही वाचलो. भयानक अनुभव असेल. खूपच भयानक अनुभव होता तेव्हा. सर, ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होता त्यावेळेस डॉक्टरांसाठी तुम्ही कोणकोणते CME ऑर्गनाईज केले होते? त्यावेळेस डॉक्टरांकरता आम्ही मेडिको लिगल CME खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केली होती. त्यावेळेस मेडिको लिगल प्रॉब्लेम तर होतेच, पण आपण मुंबईची टीम आली होती त्यावेळेस जुन्नर येथे व 3 दिवस त्यांनी मेडिको लिगल केसेस कशा प्रकारे हाताळायचे म्हणून आम्हाला लेक्चर व प्रात्यक्षिक दिलं होतं त्यावेळेस त्यांनी. व अजून वेगवेगळ्या विषयावरती आम्ही कमीत कमी 8 ते 10 CME घेतल्या होत्या. आणि सर, तुमचं कॉन्फरन्स ज्यावेळेस झाली त्या कॉन्फरन्सचं आयोजन कसं केलं होतं त्याच्याबद्दल सांगा. माझ्या अध्यक्ष काळात अॅन्युअल कॉन्फरन्ससाठी प्रमुख पाहुणे म्हणून रुबीहॉलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर परवेज ग्रँड व विख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संजीव खुर्द लाभले होते. तसेच कॉन्फरन्ससाठी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून नाट्य, गायन व सर्व कला क्षेत्रात नावाजलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री प्रशांत दामले व सुप्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून मला लाभले होते. कॉन्फरन्स झाल्यावर मला सांगायला एक आवडेल की जेव्हा कॉन्फरन्स झाली तेव्हा सुधीर गाडगीळ सामना ह्या वृत्तपत्रामध्ये स्पंदन ह्या हेडखाली ते लिहायचे. तेव्हा JTMP कॉन्फरन्सबद्दल आपली पूर्ण माहिती तेव्हा त्यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये लिहिली होती व त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 500 डॉक्टर असलेली मेडिकल कॅम्प घेतलेली एवढी मोठी संघटना मी अजून बघितलेली नाही आणि हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे, याचा मला अभिमान वाटतोय. सर, तुम्ही JTMP ट्रस्टचे चेअरमन पण होतात. मला एक सांगा, ट्रस्ट चेअरमनचं नेमकं काम काय असतं? JTMP ट्रस्ट ही संस्थेचे आर्थिक नियोजन व पुढील धोरण आखण्याचे महत्त्वाचे काम करत असते. अच्छा, मग सर या 3 वर्षाचा तुमचा अनुभव कसा होता आणि काय काय कामं तुम्ही केली होती? तेव्हा माझ्या जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, ओतूर याचे जे सहकारी होते ट्रस्टी यांनी खूप मला मदत केलेली आहे. JTMPच्या 2022 ते 2025 या कार्यकाळामध्ये मी JTMPचे ATG सर्टिफिकेट जे होते ते आम्ही रिन्यू केले. JTMPची वेबसाईट www.jtmp.com जी आधी लॉन्च झाली होती तिचं अपग्रेडेशन केले. त्याचप्रमाणे मेडिको लिगल केसेस करता जुन्नर तालुक्याकरता एक लिगल ॲडवायझर,
व हायकोर्टमध्ये एक लिगल ॲडवायझरची आम्ही नेमणूक केली होती. त्याचप्रमाणे JTMPच्या वेगवेगळ्या FD आहेत त्या आम्ही एकत्रित करून एका ठिकाणी गेल्या, म्हणजे आम्हाला एक्झॅक्ट आपल्याकडे फंड किती जमा हे आम्हाला त्याप्रमाणे समजले. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बायोमेडिकल वेस्ट जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर पण आम्ही एक मीटिंग घेतली व आमचे काही काही प्रॉब्लेम होते ते आम्ही सॉल्व्ह करून घेतले. सर्वात महत्त्वाचं काम आम्ही असं केलं की आपले महाराष्ट्र राज्याचे सामाजिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याबरोबर आम्ही पुणे येथे मीटिंग घेतली व JTMPचे काही काही जे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही त्यांना सांगितले व डॉक्टर असोसिएशनचे काय प्रॉब्लेम आहे, उदाहरणार्थ बॉम्बे नर्सिंग ॲक्ट रेन्युवेशनचा प्रॉब्लेम होता, त्यांच्यावर आम्ही डिस्कस केला व त्यांनी आम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत केली. आणि या 40 वर्षामध्ये सर JTMP कडून असं कोणतं अविस्मरणीय कार्य झालंय जे तुमच्या अनुभवाने सांगा की तुमच्यासाठी ते अविस्मरणीय असेल, अभिमानाची गोष्ट असेल? JTMPची सुरुवात 40 सभासदापासून आता 550 सभासद झालेले आहे व ग्रामीण भागामध्ये एवढी काम करणारी, मेडिकल कॅम्प घेणारी, CME लेक्चर घेतल्याने, स्पोर्ट्स घेणारी, एज्युकेशनल ट्रिप करणारी अशी कुठली एवढी कार्यरत संस्था नाही असं मला वाटतं. पहिली गोष्ट, सुरुवातीपासूनच JTMP संस्था हे मेडिकल कॅम्प घेत आलेली आहे. पण किल्लारी येथे व भुज येथे जेव्हा भूकंप झाला तेव्हा JTMPची डॉक्टरांची टीम तेथे उपस्थित होती व पूर्ण आवश्यक औषध सामुग्रीसह मदत करत होती. तसेच संस्थेने कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या फॅमिलीसाठी आर्थिक मदती त्यावेळेस 1.25 लाख रुपयाचा निधी आपण दिला होता. तसेच नागापट्टणम तामिळनाडू येथे सुनामीच्या वेळेस JTMPची संघटनेचे डॉक्टर पथक ॲम्ब्युलन्स घेऊन मेडिकल टीमसह तेथे 10 दिवस उपस्थित होते. ह्या गोष्टी मला JTMPचा मेंबर म्हणून ऐतिहासिक वाटतं. JTMPच्या सर्व सभासदांना काय सल्ला द्याल किंवा येणारे जे सदस्य आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? मला असे वाटते JTMPचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर किंवा सिनियर डॉक्टर झाल्यानंतर तुमचा अनुभवाचा फायदा येणाऱ्या नवीन JTMP मेंबरसाठी करून दिला पाहिजे व JTMPच्या प्रत्येक जो कार्यक्रम आयोजित करतात त्यामध्ये सहभाग दाखवला पाहिजे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस मेडिको लिगल केसेसमध्ये वाढच होताना दिसत आहे. डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. तेव्हा सर्व डॉक्टरांनी एकजुटीने राहिले पाहिजे. समाजामध्ये डॉक्टरांची एकी दिसली पाहिजे. प्रॅक्टिस करताना डॉक्टरांनी एकमेकांविषयी समाजांमध्ये व पेशंटसमोर निगेटिव्ह कॉमेंट करणे टाळले पाहिजे. JTMPच्या सभासदांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही फिटनेस करता वेळ दिला पाहिजे, समाधानी राहिले पाहिजे, तसंच एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायला पाहिजे. असाच राहो विश्वास निरंतर, अतूट राहो ही प्रेमाची नाती, अभेद्य राहो आपली एकी, तीच खरे तर संघटनेची शक्ती. JTMPच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय JTMP. थँक्यू सर. आज तुम्ही तुमचे विचार आमच्यापर्यंत मांडले, हे नक्कीच सर्वांना आवडेल. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि पुन्हा भेटूया नवीन डॉक्टरांसोबत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांना कोणते प्रश्न विचारायचे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच करा. जय हिंद.